सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद दिलं, यापेक्षा कलियुगातला हा नवा अवतार काय असू शकतो या नरेंद्र मोदींचा? स्वतःला ते श्रीराम समजत होते, विष्णू समजत होते, भगवान समजत होते, पण श्रीरामाचा घोर अपमान करणारे जतीनराव मांझी, राम हे अस्तित्वातच नव्हते, राम हे काल्पनिक पात्र आहे आणि रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणारा जतीनराव मांझी यांना आता याच्यावर भाजपने बोलावं, यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। याच्यावर रामभक्त भाजपनं याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे, मोदींनी मत व्यक्त केलं पाहिजे। तर ग्रहण लागल्यासारखं वातावरण असं तुम्ही म्हटलं, ग्रहण लागल्यासारखं कुठे उत्साह आहे लोकांमध्ये? शपथ घेतली, लोकांमध्ये उत्साह कुठे आहे? पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या बिळ्या काय वाजवल्या का? काय टाळ्या थाळ्या? हां, कुठे आहे उत्साह लोकांमध्ये? हे ओढून ताणून खेचून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे, बरं का? हे बैलाला रेडकू झालाय अशा पद्धतीचं सरकार आहे। म्हणजे लोकांचा विश्वासच नाही आहे या सरकारवर। हे कसं निर्माण झालं सरकार? भाजपला बहुमत नाही, मोदींचा मुखवटा फाटला, इकडून तिकडून बहुमत गोळा करून तुम्ही सरकार बनवलेलं आहे आणि लोक म्हणतात वा वा तीसरी बार मोदी सरकार। कौन सा मोदी सरकार भाई ये? हाँ, मल्लिकार्जुन खरगे काल शपथविधीला उपस्थित होते, आपल्या पक्षप्रमुखांना सुद्धा निमंत्रण पहा की मोदींचा लोकशाहीवरती विश्वास नाही। मोदींनी सातत्यानं त्यांच्या कारकिर्दीत लोकशाहीचा गळा घोटला। मोदी प्रधानमंत्री असतानाच त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या डोळ्यासमोर 150 खासदारांचं निलंबन केलं संसदेतून। अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या शपथविधीला इंडियाने का जावं? मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे, ते विरोधी पक्षनेते आहेत म्हणून ते गेले आणि हा सामुदायिक निर्णय होता की खरगे साहेबांनी जावं आणि आम्ही त्या शपथविधीपासून दूर राहावं। बहिष्कार टाकावा असंच काही निर्णय होता की बहिष्कार नाही कशा करता जायच्या? ज्या शपथ घेतली लोकशाहीच्या माध्यमातून, पण त्यांनी 150 खासदारांना ज्या पद्धतीनं निलंबित केलं, कत्तल केली लोकशाहीची, अशा व्यक्तीच्या शपथविधीला आम्ही का जावं? हा साधा प्रश्न आमच्या समोर होता। तरी देशाचं प्रधानमंत्री पद आहे, संविधानिक पदावर खरगे साहेब बसलेले आहेत, मल्लिकार्जुन खरगे, ते जाऊन आले। भागवत कराड असतील, नारायण राणे यांना देखील आता मंत्रिपदातून डावण्यात आलं, अनेक लोकांना संधी देण्यात आलं का? बघा, भागवत कराड यांना कॅनडाचं हायकमिशनर म्हणून पाठवत आहेत आणि नारायण राणे यांना बहुतेक जोहान्सबर्गला पाठवत आहेत हायकमिशनर म्हणून। कुठेतरी व्यवस्था करतील ना, असं कसं काय? प्रत्येकाच्या गाडी घोड्याची, दाणा पाण्याची, चारा पाण्याची व्यवस्था या सरकारला करावी लागेल, अनेकांना करावी लागेल अशी व्यवस्था। बघू आता।